एडुटणे करण काण यांच्याकडे. थँक्यू हर्ष. त्यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या सत्रामध्ये. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2021 या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि या दरम्यान हेमंतजी ठाकूर जे स्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत आहेत खंबालपाडा रेग्युलर संघामध्ये, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर खंबालपाडा 22 फॉर्मॅटमधला संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, ज्यांनी टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना संदेश शेलार आणि मंथन. मानपाडाचा ट्वेल्थमॅन आपण या 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि अंपायर्सना मी विनंती करेन लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तो संघ विजयी झाला चिंचोळ्याचा पाडा, ज्या संघाने 51 धावा उभारल्या होत्या. आणि अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत एका बाजूला अज्जू सिंग आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय साई चौधरी. यांना आपण खंबालपाडा रेग्युलर संघामध्ये काही वर्षांअगोदर नक्कीच बघितलं आणि आघाडीला येऊन चांगली बॅटिंग करणं, चांगला स्टार्ट देणे त्यांची ओळख होती. या अगोदर हर्षने देखील त्यांचा चांगल्या पद्धतीने उल्लेख केला या ठिकाणी. अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. अंपायरच्या विनंती करेन लगेचच आपण सामन्याला सुरुवात करा. पहिलं षटक ज्यामध्ये आपण बघतोय स्वतः कॅप्टन आलेत रोशन ठाकूर. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्यात येते. अजूनही मानपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतो पिंपळादेवी मानपाडा. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती 11 खंबालपाडा. आघाडीला मंथन जे डावखुरे हाताचे फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे तो संदेश शेलार, जे प्रमुख आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. मॅनेजमेंट कमिटीमध्ये तुम्ही बघू शकाल संदेश शेलार, नितेश शेलार असतील, अक्षय शेलार, अतुल पाटील यांना आपण बघू शकाल, साहिल असतील. हे सर्व यंगस्टर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात या स्पर्धेचं आयोजन करत असताना. सामन्याला सुरुवात होते. पावसाच्या रिमझिम धारा देखील आता कोसळल्या, त्यांची देखील सुरुवात झाली. दोन्ही संघांना आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून, उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन 90 फीट रोड एंड कडून गोलंदाज रोशन ठाकूर. फॉलो करण्यात आलं होतं चेंडूला ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. या सामन्याला सुरुवात होते एका निगेटिव्ह डिलिव्हरीने. एक सदन या ठिकाणी धाव फलकावरती आपण बघतोय ती एक. अंडर 22 फॉर्मॅटमधला हा पहिला सामना. ऑफस्टंपच्या वेळेला देखील बाहेर होता चेंडू, यावेळेला देखील लेफ्ट केला, वेल लेफ्ट.
अगोदर खेळण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूची लाईन त्यांनी बघितली, बाहेरच्या बाजूने चेंडू जास्त वळण घेतोय आणि तो चेंडू मात्र चांगल्या पद्धतीनं वेल लेफ्ट करत असताना आपण बघितलं संदेश शेलारला. 2 धावा. हवेमध्ये हा चेंडू मिस टायमिंग. शॉर्ट कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक डीप मधून आलेत. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी त्यांचा. एफर्ट्स भरपूर चांगले आहेत कारण आउटफील्डमध्ये भरपूर सारं पाणी आहे, ग्रास आहे, चिखल आहे. त्या कारणास्तव चेंडू त्या ठिकाणी ते कॅच घेण्यासाठी आले तेव्हा स्किड देखील होऊ शकले असते, परंतु भरपूर चांगला बॉडीचा बॅलन्स त्यांनी त्या ठिकाणी सावरला. 2 धावा मिळतात त्या चेंडूवरती. धावफलक आपण बघतोय 4 या आकड्यावरती. रोशन ठाकूरला आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये. ऑन साईडला आपण बघतोय लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर, मिड विकेट. डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळते स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान. एज आहे, मोठी कडा घेऊन हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. थर्डमॅनमध्ये हा चेंडू आपण बघितला. 1 रन मिळते. धावफलक आपण बघतोय 5 या आकड्यावरती. सुरुवात खंबालपाडासाठी चांगली आहे. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण बघतोय त्या 5 धावा. राऊंड विकेट. आखो टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपचा पुन्हा एकदा जास्त बाहेर आणि पुन्हा एकदा दोन्ही हात अंपायरच्या समांतर हा चेंडू आहे तो वाईड. होम ग्राउंड आहे खंबालपाडाचं. त्याच क्रीडांगणावरती आपण बघू शकाल सातत्यानं सराव करत असतो हा संघ. 122 22 ज्यांचं वयोगट आहे आतापर्यंत ते सर्व खेळाडू आपण बघू शकाल या दोन्हीही संघांमध्ये. रोशन पिच ऑन साईडला पॅटवरती मिडल तर होता चेंडू, परंतु त्या पद्धतीने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. थोडा उशिराने खेळत्या, ड्राईव्ह करताय चेंडूला. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये सिंगल मिळते. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती. संत सुरुवात, संत आणि सावध, कारण त्या ब्रेक थ्रूच्या शोधात मानपडा आहे. तो ब्रेक थ्रू अजूनही त्यांना मिळालेला नाही. दुसऱ्या बाजूने सुरुवात चांगल्या पद्धतीनं संतपणे करत असताना एकेरी दुहेरी धावांसोबत खंबालपाडासाठी आपण बघतोय संदेश शेलार. पहिल्यांदाच येतात स्ट्रायकिंग एंडला. डावखुऱ्या त्याचे फलंदाज मंथन. रोशन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो पंचांच्या उजव्या बाजूने. फुलर लेंथ लेफ्ट केला. यष्टीरक्षकाचं भरपूर कौतुक करेन. आकाशला आपण बघतो त्या ठिकाणी. चेंडू त्यांनी अडवला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आला. सिंगल या ठिकाणी मिळते आहे आणि या एका धावेने धाव फलक 8 वरती. हा 4था स्क्वेअर चेंडू. व्हाईट बॉल 4था पाहायला मिळतो. एक्स्ट्रा आतापर्यंत धावा पाहायला मिळतात त्या 4. पुढे सरसालेत फुल टॉस आहे चेंडू आणि भिरकावून दिला मिड विकेटच्या वरतून. पहिला या मॅच मधला षटकार मंथनच्या बॅटमधून. स्टेप आउट झाले होते हेच सांगतात त्या ठिकाणी अंपायर्स, कारण पुढे आल्यानंतर हा चेंडू कदाचित त्यांच्या कमरेच्या वरती असावा, परंतु स्टेप आउट झाले होते आणि त्याच कारणास्तव हा चेंडू या ठिकाणी नो बॉलची अपील केल्यानंतर फेटाळण्यात आली. आखो टप्प्याचा चेंडू स्टेप आउट झाले होते आणि यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा अंपायर्सने इशारा केला तो व्हाईट बॉल. 5 व्हाईट बॉल आतापर्यंत 11 चेंडूंचे षटक. उत्सर्गरीतीच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं असेल तर एकंदरीत 16 चेंडूंचं षटक पाहायला मिळालं होतं. 10 चेंडू मोठी देसाईच्या गोलंदाजाने स्वर टाकले होते. फाईन लेगमध्ये हा चेंडू मोठी कडा आता देखील पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन. 1 धाव. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय ती 16 या आकड्यावरती आणि चेंडू आता शिल्लक आहे तो अखेरचा. तयार होतो रोशन. स्टेप आउट झाले. बॅटची कडा प्ले डाऊन होतात आणि हा चेंडू यस्टांवरती आदळतो. अखेर हा पहिला ब्रेक थ्रू मानपाडासाठी रोशन मिळवून देतोय. पहिला धक्का स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती 11 खंबालपाडाला. 16 या आकड्यावरती आफ्टर फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट 16 रन्स. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा आपण बघतोय त्या म्हणजेच आहे 16. पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं, कॅप्टन होते स्वतः मानपाडाचे
16 धावा आल्या, ज्यामध्ये 5 आपण बघितले व्हाईट बॉल आणि एक ब्रेक थ्रू देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. आधी तयार होतो दुसऱ्या षटकामध्ये. कमी उंची आणि त्यासोबत सड पातळ बांधायचा गोलंदाज. पहिला चेंडू, एज मोठी कडा आणि हा चेंडू लॉंग स्टॉपमध्ये, ज्या ठिकाणी आपण बघतोय 1 रन आणि या एका धावेने धावफलक आपण बघतोय 17 या आकड्यावरती. विकी शेलार अर्थातच विक्रम शेलार यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. 40+ या संघामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे सध्याच्या घडीला आणि अगोदर रेग्युलर क्रिकेट ज्यांनी आपल्या अष्टपैलू भूमिकेने गाजवलं. ओव्हर पिच हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आणि या ठिकाणी लांबी देखील गाठली या चेंडूने. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, षटकार. षटकार आणि धावफलक 23 या आकड्यावरती आपण बघतोय. 23 ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, पॅडवरती पायावरती आदळला हा चेंडू त्या ठिकाणी. सिली शॉर्ट लेग मध्ये आपण बघतो या चेंडूला. त्या ठिकाणी धाव घेण्याची संधी नव्हती. निर्धाव चेंडूची सांगता आता होते. वेग भरपूर आहे आधीकडे, परंतु नियंत्रण कसं असेल आता या गोलंदाजाकडे, कारण आतापर्यंत एक षटकार तर आला. ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न, वरच्या भागाला बॅटच्या लागून हा चेंडू मिड ऑफच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने, दुसरीचा प्रयत्न तर होतोय, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बॉलिंग ॲक्शन भरपूर चांगली आहे या गोलंदाजाची. कांद्याचा वापर करत असताना आपण बघतो आम ॲक्शनने भरपूर फोर्सने ते चेंडू रिलीज करत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आपण बघतो सुशांत आहेत. फ्युचर ब्राईट आहे आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकाल रेग्युलर संघामध्ये देखील महत्त्वाची भूमिका ज्याची आहे. फ्युचर आहे या कमालपाडा गावाचं क्रिकेटमधलं. ओव्हर पिच एज आहे आणि पाठीमागे हा चेंडू इनर एज घेऊन आतमधली कडा घेऊन हा चेंडू आपण बघितला तो बिहाइंड द विकेट, ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन. रन 1 मिळेल आणि धावफलक 25 या आकड्यावरती सुस्थितीमध्ये आहे. एक गडी नक्कीच बाद झाला, मंथन बाद झाला, परंतु कमालपाडा आतापर्यंत आहे सुस्थितीमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर, एका चेंडूचा खेळ शिल्लक. आधी लेफ्ट केला, लेक्समचा बाहेर हवा चेंडू मिसफील्ड आकाशकडून डायरेक्ट हिट हुकला, बॅकअप आहे त्या ठिकाणी. फॉल थ्रो मध्ये चेंडूला अडवलाय. सो व्हाईट बॉल 1+1 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचले पुढे 27 या आकड्यावरती. दुहेरी भूमिका आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये हर्ष 7 आफ्टर सेकंड ओव्हर, लॉस ऑफ द फर्स्ट विकेट. निमील येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू फुलटॉस आहे हवेमध्ये, हा चेंडू आपण बघतोय लॉंग ऑन ला, अंपायरचा नो बॉलचा इशारा. वेस्ट आहे ठिकाणी उचलून फेक आता होते. अखेर धावसंख्या आपण बघतोय धावून पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज त्या 2 आणि अंपायरचा नो बॉलचा इशारा देखील. पुढचा चेंडू फ्री हिट नसेल कारण ओव्हर स्टेपिंगला फक्त फ्री हिट आहे. अंपायर्स येस ओके. नो बॉल वेस्ट आहे, सो त्या कारणासह या ठिकाणी फ्री हिट नसेल. फक्त ओव्हर स्टेपिंग नो बॉल जर असेल तर तेव्हा मात्र पुढचा चेंडू फ्री हिट असेल. सुशांत फुलर लेंथ ऑप्शनच्या बाहेर, इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. ग्राह्य धरला जाणारा हा चेंडू. क्रीजचा वापर गोलंदाजाने आता केला. पॉपिंग क्रीजमध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त बघतो जेव्हा फलंदाज शफल होऊन जात असतात, मुभा नसते गोलंदाजाला, परंतु यावेळेला क्रीजचा वापर गोलंदाजाने केला. आखूड टप्प्याचा चेंडू लेंथ जास्त कमी केली यावेळेला आणि इथे हा चेंडू जास्त टेक ऑफ झाला. अंपायरचा पुन्हा एकदा इशारा. व्हाईट बॉल 1/4 ओव्हरची वॉर्निंग. सेकंड बाउन्सर आला इथे तर तो चेंडू असेल नो. धावसंख्या आपण बघतोय 31 31 या आकड्यावरती. चांगलं गुणसंख्या लेखक हर्ष आमच्यासोबत करतात कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्टेप आउट झालेत, मिस टायमिंग, बॅटवरती मिळाला नव्हता चेंडू. कव्हर्स मधून पाठीमागे चालला डी मधून क्षेत्ररक्षक चेंडूने वळण घेतलाय आणि त्याचा फायदा होतोय तो खंबालपाडा या संघाला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात सुशांत आणि संदेश आणि या दुहेरी आकड्याने हे धावफलक 33 या आकड्यावरती 33. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना
निमिल फुल टॉस लॉफ केलाय सरळ बॅटने बॅटवरती मिडल झाला चेंडू आणि सरळ आता लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. तुषार पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली हा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि पाऊस त्यांना हवा आहे, पावसाची मागणी ते करतायत, कारण जेव्हा पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये मुसळधार पाऊस पडत असतो तेव्हा खेळायची मजा देखील वेगळीच असते. आता पाऊस थांबलाय, सकाळच्या सत्रामध्ये पावसाची हजेरी आपण नक्कीच बघितली. निर्धाव चेंडू आपण बघतोय, धावफलक सध्या आहे ते 39 या आकड्यावरती. षटक प्रगतीपथावर तिसऱ्या षटकामधले 2 चेंडू अजूनही शिल्लक. आखोटप्प्याचा चेंडू आणि यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. 40 कंप्लीट, 40 धावा धावफलकावरती आपण बघतोय सध्या. चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्येला बिल्टअप करत असताना भागीदारी पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाजांमध्ये मंथन मात्र पहिल्या षटकामध्ये बाद झाले आणि त्यानंतर या धावसंख्येला आकार देत असताना फॉलोथ्रोमध्ये हा चेंडू आहे डायरेक्ट हिट त्या ठिकाणी हुकला आणि सुशांत देखील आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचला. हाताच्या होम ग्राउंडवरती या ठिकाणी आपण बघू शकाल SSC कंबालपाडा खेळतोय. दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या होम ग्राउंडवरती भारताने धूळ चालवली दुसऱ्या कसोटी मालिकेमध्ये, कसोटी सामन्यामध्ये. कारण या मालिकेमध्ये आपण जर बघितलं पहिला सामना 48 ऑन साईडला आखोटप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न बघत राहिले होते संदेश शिला. आठवतात कशा पद्धतीनं पूल त्यांना तयार होईल. आता पुन्हा एकदा आकाश फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवलं स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराने आपण बघतोय धावफलक 56 या आकड्यावरती. आडवा बॅटने या ठिकाणी हा चेंडू काऊ कॉर्नरच्या दरम्यान टप्पा पडलाय. हो हो, गुड फिल्डिंग आदिल आपण बघितलं त्या ठिकाणी. काय क्षेत्ररक्षण, फेक होते स्ट्रायकिंग एंडला, रनआउटची संधी असेल आणि अखेर हा फलंदाज देखील बाद होतो. आधीचं कौतुक काऊ कॉर्नरच्या दरम्यान आपण बघितलं, टप्पा पडल्यानंतर वेगाने हा चेंडू त्या ठिकाणी सीमारेषा गाठण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्यामध्ये उभा होता तो क्षेत्ररक्षक आदी. शेवट चेंडूवरती सिंगल मिळाली, 2 गडी बाद. SSC खंबालपणा जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावरती. आणि आता पुढच्या सत्रामध्ये लक्ष बॅटिंग करत असताना पिंपळादेवी मानपाडा या संघासमोर 58 धावसंख्येचं.
संदेश शेलार नेक्स्ट मॅच कोणाची आहे? चला कुशल स्पोर्ट्स सापार्डेचे कॅप्टन आपण या टॉससाठी, कारण गावदेवी गिरिजामाता जुळणिवलीचे संघनायक तुषार पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याच दरम्यान चॅम्प स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हणून ज्यांची ओळख आहे जितेशजी शेलार यांचं शुभागमन. तर कॅप्टन या ठिकाणी येत आहेत जयदेव जोशी कॅप्टन, साहिल पाटील झारा मॅन आपण या टॉस साठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या सामन्याला सुरुवात होते. धावताना ऐकूया आपण याच कंबालपाडा गावातील एक अपकमिंग कॉमेंटेटर येत आहेत हर्ष बडके. धन्यवाद. तर सापाड संघाचा कर्णधार यायचा आहे आपण टॉस साठी. सापाड संघ अतुल पाटील, जर आमचा आवाज ऐकत असाल तर या आपण टॉस साठी. टॉस करणार आपण जुनी डोंबिवली विपक्ष सापाड असा सामना. आपण मानपाडा संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकतो. रोशन आणि निमिल गोलंदाजी मार्क वरती. मंथन डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आपण पाहू शकतो. आता इथे टॉस आपण पाहू शकतो. सापार्डे विपक्ष जुनी डोंबिवली सामना आणि टॉस जिंकला यावेळी सापार्डे संघाने. डिसिजन पेंडिंग. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकतो रोशन आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज निमिल. गोलंदाजी मार्क वरती. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज मंथन रफ्तारचा. खूप वेगाने गोलंदाजी करतो मंथन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू तर लाईन मिस करतोय गोलंदाज. -1 डिक्लेअर झोन मध्ये चेंडू विसावतोय. तोपर्यंत 2 धावा मिळतात यावेळी मानपाडा संघाला. 2 धावांनी श्री गणेश करतोय यावेळी मानपाडा संघ. अवंतर स्वरूपात हे 2 धावा मिळत आहेत मानपाडा संघाला. खूप चांगला फटका खेळलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. खूप चांगली बॅटिंग करतोय यावेळी रोशन. आपल्या बॅट मध्ये पहिला ब्लास्ट पाहायला मिळतोय मानपाडा संघाकडनं. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय रोशनने. धावांचं लक्ष पाहायला मिळतं मानपाडा संघासमोर. कुठेतरी षटकारानंतर कमबॅक करावा लागेल मंथनला. दुसरा चेंडू षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. लिडिंग एज लागली. चेंडू एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर. कुठेतरी षटकारानंतर चांगली गोलंदाजी करतोय मंथन. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा चेंडू या षटकातील राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप वेगाने टाकलेला चेंडू होता. निमिल बीट होतोय आणि पंचांचा इशारा वाईट. कुठेतरी लाईन चुकीची पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजाकडनं. त्याचाच फायदा होतो यावेळी मानपाडा संघाला. पंचांची वादावाद केल्यास पेनल्टी लावली जाईल संघाला. कृपया पंचांशी वादावाद करू नये. दोन्ही संघांना विनंती असेल.
2 चेंडू झालेल्या षटकातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी आकडामध्ये 10 या धावसंख्येवर. अजून 4 चेंडू शिल्लक येतात षटकातील. तिसरा चेंडू या षटकातील. गोलंदाजी मार्कवर मंथन लेफ्ट आर्म ओव्हर केला मारा करतोय. ओव्हर पे चेंडू होता आणि चेंडूला फिरकावला यावेळी सीमा पार. निमिलच्या बॅटमॅन येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावर. खूप चांगली फलंदाजी करताय यावेळी मानपाडा संघ. पहिला षटकार लगावतो रोशनने आणि त्यानंतर निमिल त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून षटकार लगावतोय. चौथा चेंडू या षटकातील. मोठा फटका खेळला आणि लगातारचा चेंडू जातोय सीमा पार. 2 चेंडूवरती 2 षटकार लगावलेत निमिलने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. खूप चांगली फलंदाजी करतोय यावेळी मानपाडा संघ. कुठेतरी बॅकफुटवर आणलाय यावेळी खंबाळपाडा संघाला. होम ग्राउंड वरती आपण पाहू शकतो खंबाळपाडा संघ खेळतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक षटकामधील. 2 चेंडू 2 षटकार लगवलेत निमिलच्या बॅट मधनं. 5वा चेंडू या षटकातील. लोअर फुलटस चेंडू होता. हलक्यात ड्राईव्ह केला चेंडूवरती. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अतुल पाटील फील्ड करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 23 या आकड्यावरती. अतिशय महागडा षटक आपण पाहू शकतो खंबाळपाडा संघाकडून. गोलंदाज मंथन याचं. या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडवरील फलंदाज रोशन. लेफ्ट आर्म ओव्हर मारा करतो गोलंदाज मंथन. खूप चांगला चेंडू टाकला होता. खूप वेगाने बीट केलं रोशनला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. पुढच्या काही षटकासाठी आपण जाऊया खंबाळपाड्याचे व्हॉइस ऑफ चितू शेलार यांच्याकडे. तर 58 धावांचं लक्ष असताना चांगली सुरुवात केली ती म्हणजे मानपाडा संघाच्या दोन्ही सलामीवर फलंदाजांनी. मंथन या गोलंदाजावर भरोसा दाखवला होता तो म्हणजे हेमंत ठाकूर यांनी आणि पूर्णपणे चुकीचा असा निर्णय खंबाळपाडा संघाचा. पाहूया पुढील षटक कोण घेऊन येते आणि वाढती धावसंख्येला लगाम कशा प्रकारे लावते खंबाळपाडा संघाची बॉलिंग लाईन. अजूनही अतुल पाटील सारखा घातक गोलंदाज संघामध्ये उपस्थित आहे. ओल्या विकेटवर सुद्धा स्पिन करण्याची कला अतुल पाटीलकडे आहे आणि नक्कीच आपण त्यांना या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना बघू शकतो. तसेच तुषार खूपच नावाजलेले गोलंदाज या संघामध्ये आहेत. वारंवार याच मैदानावर सराव करतात. इंग्लिश समजतं ना मग मराठीत करतो. 58 धावांचं लक्ष आणि पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या ते म्हणजे मानपाडा संघाने उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. पुढील षटक घेऊन येते संदेश. खूपच महत्वाची गोलंदाजी. अप्रतिम चेंडू वेगवान चेंडू. चेंडू पॅडला ब्रश होऊन डिक्लेअर झोनमध्ये जातो. लेग पाईस स्वरूपात एक अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 24. सरासरी पाहिली तर 11.33च्या सरासरीने धावा कुटायचे आता मानपाडा संघाला. अजूनही राहुल ठाकूर गोलंदाजीचा बाकी आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय फाईट करतोय खंबाळपाडा संघाचा गोलंदाज संदेश. षटकातील पुढील चेंडू सुंदर चेंडू तेवढा सुंदर फटका परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 25. हा षटक खूप महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी. पुढील चेंडू संदेश राईट आर्म राऊंड द विकेट. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्याचा
फायदा घेऊ शकले नाही फलंदाज निमिल. इनसाइड एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. एक धाव. तीन चेंडू टाकले संदेशाने आणि फक्त 3 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. पुढील चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन. रोशनाच्या बॅटमधून एक षटकार आतापर्यंत आलेला आहे. अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू, पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू. संदेशची गोलंदाजी खूपच महत्त्वाची असेल खंबाळपाडा संघासाठी. उर्वरित 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तर म्हणजे संदेशचा. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे उत्तर देणार फलंदाज रोशन. वेगवान पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर स्वरूपात एक धाव. धावसंख्या होते 27. यष्ट्यांच्या मागे सुशांत साळवी चांगली फलंदाजी केली. तसेच डीप स्क्वेअर लेगला साहिल चौधरी. पुढील चेंडू आकुटप्प्याचा चेंडू. तिथे चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. अतुल पाटील चेंडू मागे येतोय. एक धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानपाडा संघातील दोन्ही फलंदाजांची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 29. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. पुढील चेंडू पाहूया संदेश. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू फेकून दिले. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये येणारा उत्तुंग षटकार. रोशनच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार. चांगला फटका मारला होता. 2 षटकामध्ये धावसंख्या मानपाडा संघाची 35. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 23 धावांची गरज मानपाडा संघाला. खंबाळपाडा संघाला जर कमबॅक करायचा असेल तर नक्कीच ही जोडी मोडावी लागेल. पुढील षटक घेऊन येते राहुल ठाकूर. राहुल राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईक एंडला फलंदाज निमिल. वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय. आकुटप्प्याचा चेंडू दिशाहीन. लेग स्टंपच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू. अवांतर स्वरूपात एक धाव. वाईट. धावसंख्या 36. 12 चेंडू 22 धावा आणि सेवाग. आकुटप्प्याचा चेंडू खूपच वेगवान चेंडू. पूर्णपणे बीट केलं फलंदाज निमिल याला. राहुल ठाकूरकडे क्षमता आहे चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला कमबॅक करण्याची. अजूनही तुषार पाटील सारखा एक घातक गोलंदाज संघामध्ये आहे. पाहूया शेवटचं षटक खूप महत्त्वाचं असेल. कोणता गोलंदाजावर भरोसा दाखवला जाईल. राहुल. पुढील चेंडू स्ट्राईक एंडला निमिल. अप्रतिम चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण मिड ऑन क्षेत्रामध्ये. ते सुशांत साळवी. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण परंतु एकपेक्षा जास्त काही नाही. नक्कीच धावसंख्या 37. चांगली गोलंदाजी करतोय राहुल. क्षेत्ररक्षकांचा साथ त्यांना मिळत नाहीये. स्ट्राईक एंडला आता मात्र रोशन. रोशनच्या बॅटमधून षटकार आलेला होता दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये. पाहूया पुढील चेंडू. लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. राहुल ठाकूर. पाहूया स्ट्राईक एंडला मात्र रोशन. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु एक धाव रोखू शकत नाही. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून पंचांचा वाईटचा इशारा. वाईट +1. धावसंख्या 40. अजूनही एकही गडी बाद झालेला नाही मानपाडा संघाचा. ही मात्र जमेची बाजू आहे मानपाडा संघासाठी. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि 18 धावेंची गरज. राहुल ठाकूर.
यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढला तिथे अतुल पाटील. मला वाटतं झेलचा प्रयत्न न करता चेंडू स्टॉप केला. एक धाव. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 41. षटकारातील पुढील चेंडू राहुल. वेगवान चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी. कमबॅक करत असताना गोलंदाज राहुल. चांगली ऍक्शन आहे. चांगली बॉलिंग. थोडेसे एक्स्ट्रा धावा आले त्या षटकामध्ये परंतु पूर्णपणे कव्हर केलेले आहेत ते 2 निर्धाव चेंडू टाकून. राहुल षटकातील 5वा चेंडू. यावेळेस चेंडू भिरकावून दिले डीप कव्हर क्षेत्रामध्ये. रोशनच्या बॅटमधून येणारा हा 3रा षटकार. आता मात्र समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 11 धावा. एका षटकाराने नक्कीच समीकरण बदललेलं आहे आणि 7 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील. आकुटप्याचा चेंडू. चेंडू जातोय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण पवन याचं. सुंदर पैकी तेवढा सुंदर बॅकअप सुशांत याचा. 3रं षटक संपतोय आणि 3 षटकानंतर मानपाडा संघाची धावसंख्या होते. एकही गडी न गमावता 48 धावा. एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी मानपाडा संघातील सलामी फलंदाजांनी. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग. 1 डे फिनिश सामने. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. कुठल्या गोलंदाजांवर नक्की भरोसा करतील संदेश. तुषार पाटीले, अतुल पाटीले, पवन कोंडे, साहिल चौधरी आहे. 6 चेंडू आणि 10 धावा रोखण्यासाठी भरोसा दाखवलाय तो म्हणजे गोलंदाज पवन याच्यावर. क्षमता आहे पवन मध्ये चांगली गोलंदाजी करण्याची परंतु दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन खेळतोय 22 या धावसंख्येवर तर नॉन स्ट्राईक एंडला निमिल 18 या धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडू 10 धावांची गरज. पवन स्ट्राईक एंडला रोशन. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. खूपच रोमांचक असा सामना. पाहूया शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन टिपतो का. 6 चेंडू आणि 10 धावा. खूपच अतितटीचा सामना. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. 6 चेंडू 10 धावा. यष्ट्यानं थेट राहतोय उभा संदेश. नक्कीच काहीतरी गेम प्लॅन असेल. 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. आकुटप्याचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण अतुल पाटील याचं. तेवढी सुंदर फेकी परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. आकुटप्याचा चेंडू होता. पूर्णपणे फायदा घेऊ शकला नाही या चेंडूचा रोशन. फक्त एक धाव. 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. संघाची धावसंख्या 49. स्ट्राईक एंडला आता मात्र निमिल. 5 चेंडू आणि 9 धावा. पवन टू निमिल. अप्रतिम चेंडू. पूर्णपणे बीट झाले परंतु खराब यष्टीरक्षण. पायी स्वरूपात एक धाव. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे एक धाव देण्यात आलेली आहे. 50 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. खूपच सुंदर फलंदाजी मानपाडा संघाची. 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. चांगली गोलंदाजी करतोय पवन. 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. आकुटप्या चेंडू पूर्णपणे बीट होतोय आणि ते मला वाटतं पहिला विकेट सॅक्रिफाईस करण्यात आलेले. निमिलेचा विकेट. चांगली गोलंदाजी करतोय पवन. उर्वरित समीकरण 3 चेंडू आणि 8 धावा. तर या पुढील सामना कुशल स्पोर्ट्स सापार्डे विरुद्ध गिरिजा माता जुनी डोंबिवली संघ. सापार्डे संघाने नाणेफेकी जिंकून
प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर शेवटचा चेंडू पडल्या आपण मैदानात जायचं आहे कोणताही वेळ न घेता. कोणाला बॅट्समॅन रे? आकाशाला बॅट्समॅन. नवीन फलंदाज आकाश. उर्वरित समीकरण 3 चेंडू 8 धावा. पवन कोंडे कमबॅक करतो या सामन्यामध्ये. नक्कीच रोमांचक थरार असा सामना. पवन टू रोशन. 3 चेंडू 8 धावा. अप्रतिम चेंडू. इथे जेल होण्याची शक्यता. मंथन कोणतीही चूक न करता दुसरा गडी बाद होते मानपाडा संघाचा आणि पवन कोंडे नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कमबॅक करतोय खंबाळपाडा संघासाठी. रोशन आउट झाला, निमिल पण आउट झाला 23 ना 19 वर. वैयक्तिक 23 धाव संख्यांवर बाद झाले फलंदाज रोशन. चांगली फलंदाजी केली भर पावसात. उर्वरित समीकरण 2 चेंडू आणि 8 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग. कोण उतरलं रे? कोण उतरलं? चला वारंवार एकत्र येऊ नका खंबाळपाडा संघ. 2 चेंडू आणि 8 धावा कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने नक्कीच बेनिफिट असतो प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण 1 धाव एक्स्ट्रा त्यांना करावी लागते. सर्वांचं लक्ष असेल तर म्हणजे तुषारवर, जो डीप लॉंग ऑन क्षेत्रावर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये उभा आहे. त्याची पहिलीच मॅच आहे या सामन्यामध्ये. लाईव्हला प्रथमच तुषारला आपण बघतोय. 2 चेंडू आणि 8 धावा. तुषार पाटील नक्कीच क्षमता आहे. चांगला गोलंदाज. अंडर 22चा एक अप्रतिम घातक फलंदाज तसाच गोलंदाज. 2 चेंडू 8 धावा. पवन आकाश पवन. माणूस. अप्रतिम चेंडू. तेवढाच सुंदर फटका. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत आणि पाता दुसरी धाव पूर्ण. आत्ता मात्र सामना येऊन ठेवलाय. 1 चेंडू आणि 6 धावा. षटकारच मारावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच पवन कोंडे यांनी खूपच सुंदर गोलंदाजी करत 10 धावा डिफेंड करत असताना आपल्या संघासाठी सामना आणून ठेवलाय. 1 चेंडू आणि 6 धावा. एक चेंडू आणि 6 धाव्याची गरज. पाहूया. चला वेळ कमी घ्या खंबाळपाडा संघ. नक्कीच अतुल पाटील एवढ्या जवळ राहिले. थोडा सांभाळा. नको तिथे चेंडू लागल्यास. दुकानात कोण नाही. 1 चेंडू आणि 6 धावा. कोणची गाडी? पवन कोंडे खूपच सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत आपल्या संघासाठी. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे आठवतो. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. 1 चेंडू 6 धावा. पवन आकाश पवन. इथे मात्र चेंडू मारलाय. पाहूया मंथन. 1 बाउन्स मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. चांगला शॉट मारला होता आकाशने, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. हार्ड लक मानपाडा संघ. चांगला फाईट केला आणि अभिनंदन SSCC खांबाळपाडा संघ अंडर 22 दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केल्याबद्दल. या पुढील सामना कुशल स्पोर्ट्स सापाडे विरुद्ध गिरिजा माता 11 जुनी डोंबिवली संघ. हा मग वन साइड. कोण आहे बघ तिकडे देणार. दिसतंय का बघ. मीच देतो तू अनाउन्स कर. तर आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेंड करणारा गोलंदाज